नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही लोकांनी मला फोन करून एक चांगला प्रश्न विचारला. तो प्रश्न हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिम यांच्याबद्दल आहे. कारण तुम्हाला आठवत असेल, याच्यावर मी 3-4 व्हिडिओ कॅनडाच्या निमित्ताने तो जो खलिस्तानी अतिरेकी निज्जर आणि सुख्खा यांची अज्ञातांकडून कॅनडामध्ये हत्या झाली, त्यानंतर पाकिस्तानमध्ये सुद्धा सईद हफीजचा कोण मेवणा, त्याच्यानंतर कोणतरी मुलगा वगैरे यांचं अपहरण झालं, त्याच्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला, असे 5-7 तरी परदेशातले भारताचे शत्रू अचानक एका पाठोपाठ यांच्या अज्ञातांकडून हत्या होत आहेत. आणि याविषयी मी वेगवेगळे, मला वाटते 3-4 व्हिडिओ केलेले आहेत. आणि एक तर व्हिडिओ स्पष्ट होता की निज्जर आणि सुख्खा यांची कॅनडात हत्या झाल्यानंतर हाफिज आणि दाऊद यांची बोबडी वळली आहे, असाही एक मी व्हिडिओ केला होता. आणि तो संदर्भ पकडून काही चिकित्सक किंवा चोखंदळ श्रोत्यांनी मला एक नेमका प्रश्न विचारला की तुम्ही म्हणताय ते आम्हाला पटतंसुद्धा, पण एक गोष्ट लक्षात येत नाही की इतका प्रयत्न करूनसुद्धा आणि या प्रकारच्या कारवाया सुरू असूनसुद्धा दाऊद किंवा हफीज हे सुरक्षित का आहेत. आणि हफीज सईदबद्दल म्हणाल किंवा दाऊद इब्राहिमबद्दल बोलाल तर त्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. अगदी राष्ट्रसंघ किंवा अमेरिकेची CIA संस्था, वेगवेगळ्या लोकांनी, मोसादसुद्धा, भारताने सुद्धा. मग हे पाकिस्तानामध्ये इतके सुरक्षित कसे? जर इतरांना मारलं जात असेल किंवा त्यांचा काटा काढला जात असेल तर मग दाऊद आणि हफीज यांचा काटा का काढला जात नाही? आणि खरंच मला 2 दिवस हा प्रश्न सतावत होता की एवढ्या मोसाद आणि रॉ वगैरे या संघटना आणि जागतिक पातळीवरच्या CIA वगैरे यांच्या मदतीने असल्या लोकांना संपवता येईल. पण मी जेव्हा ते विचार करत गेलो, मी त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला की लोकांना पडलेला प्रश्न आपल्याला का पडला नाही. तर त्याचं उत्तर काय, काहीतरी उत्तर असणार. तर त्याचं वरकरणी सारवासारव करण्यासारखं उत्तर इतकं सोपं आहे की जे तो निज्जर सुख्खा असेल किंवा हफीज सईदचा कोण निकटवर्ती असेल किंवा तुम्हाला आठवत असेल तर 4-5 वर्षापूर्वी कधीतरी अगदी दाऊदचा एक भाऊ, तो सुद्धा कराचीला त्याचं अपहरण झालं होतं आणि नंतर त्याचा मृतदेह त्याच्या अगदी दाऊद राहतो त्या बंगल्यासमोर आणून टाकला गेला होता. हे एवढं सगळं चालत असेल तर दाऊद आणि हफीज हे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. कारण दाऊदने 93 सालातले बॉम्बस्फोट मुंबईत घडवले आणि हफीज सईदच्या प्रशिक्षणाखाली तोयबाचे 10 घातपाती मुंबईपर्यंत येऊन पोचले. त्यांनी किडामुंगीसारखी माणसं मारली आहेत. आणि एवढे 2 मोठे लोक पाकिस्तानात उजळ माथ्याने आहेत आणि त्यांना लपवता येत नाही. तर ओसामा बिन लादेनसारखा त्यांचा खात्मा का केला जात नाही? तर त्याचं एक सोपं उत्तर असं आहे मित्रांनो, म्हणजे मी हे उत्तर आहे म्हणत नाही, मी याला सारवासारव म्हणेन की जर होत नाही तर का होत नाही, होत नाही हेच कसं बरोबर आहे, अशी जर सारवासारव करायची असेल तर त्याचं उत्तर मी असं देऊ शकतो की ते अत्यंत कडेकोट सुरक्षेमध्ये आहेत. आणि ते कुठे आहेत याविषयी कमालीची गोपनीयता राखली जाते. कदाचित त्यांचे डुप्लिकेटसुद्धा असतील हे, पण याला मी सारवासारव म्हणतोय. हे खरं उत्तर माझ्या मते तरी नाही. मला सुचलेलं उत्तर वेगळं आहे मित्रांनो. आणि ते उत्तर 2 बाजूने लक्षात घेण्यासारखं आहे. एक म्हणजे ओसामा बिन लादेनसुद्धा जगाला माहिती नव्हतं. म्हटलं जात होतं की तो अफगाणिस्तानात आहे, पण तो पाकिस्तानात होता. आणि पाक लष्कराचं मुख्यालय जे आहे त्याच्या अगदी सीमेलगत, म्हणजे कंपाऊंडलगत, कुंपणालगत एका बंदिस्त बंगल्यामध्ये तो राहत होता आपल्या मुलांसकट आणि 2-4 बायकांसकट.
आणि तरीही तिथे झडप घालून अमेरिकेच्या कमांडोंनी त्याच्यावर कारवाई केली आणि त्याला नुसता मारला नाही तर त्याचा मृतदेहसुद्धा उचलून नेला. मग अशा स्वरूपाची कारवाई हफीज सईद आणि दाऊद इब्राहिम यांच्या बाबतीत का होत नाही हा प्रश्न म्हणूनच मला चिकित्सक आणि चोखंदळ वाटतो. याचं एक कारण असं असतं की ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर ज्या प्रकारचं वातावरण किंवा जी परिस्थिती निर्माण त्या हत्याकांडाने झाली त्यापासून ही गुप्तचर खाती आपापले धडे शोधून काढत असतात आणि गिरवत असतात. ओसामा बिन लादेनला मारला ठीक आहे, त्यामुळे अल-कायदा नावाची संघटना ही खिळखिळी झाली. अयमान अल जवाहिरी हा ओसामा बिन लादेनने नेमलेला आपला जो वारस होता किंवा निकटचा सहकारी होता त्याने त्याची सगळी जबाबदारी आपल्याकडे घेतली. पण पुढे काय झालं? जिहादी दहशतवादाच्या ज्या वेगवेगळ्या लहान सहान संघटना होत्या त्या मेल्या नाहीत, त्या आपल्या परीने काम करत राहिल्या आणि त्यांना मदत देणारे चिथावणी देणारे जे लोक होते ते या छोट्या छोट्या गटांना मदत करायला लागले आणि जिहादी घातपात हे अधिक विखुरले गेले. आणि त्यातला धडा असा असतो की जो सर्वोच्च त्यातला म्होरक्या असतो, प्रमुख असतो, टोळी प्रमुख असतो, त्याला मारल्यानंतर ती टोळी विखुरली जाते. पण त्यामुळे टोळीतले 10-12 लहान मोठे गटप्रमुख तयार होतात, टोळी प्रमुख तयार होतात आणि ते आपापल्या परीने काही करायला लागतात आणि मग त्यांना फायनान्स करणारे त्यांचे सूत्रधार जे असतात ते या छोट्या छोट्या टोळ्यांना मदत करतात. याचं कारण त्यांना आपले जे शत्रू आहेत, म्हणजे उदाहरणार्थ ISI सारखी पाकिस्तानी हेर संस्था आहे, तिला भारताचं नुकसान करायचं आहे आणि त्यासाठी भारताचं नुकसान होण्याला प्राधान्य आहे. हफीज सईद हा महत्त्वाचा नसतो त्यांच्यासाठी. तर हफीज सईदने जे कोण लोक तयार केलेले आहेत आणि असं म्हणतात की हफीज सईदने आपले अत्यंत निकटवर्तीय आणि जवळचे सहाय्यक म्हणून 10-12 लोक तरी तयार केलेले आहेत. त्यामुळे हफीज सईदची हत्या झाली तर मग आपोआपच त्याची जी टोळी आहे किंवा त्याचा जो दहशतवादाचा गट आहे तो 8-10 गटांमध्ये विभागला जाईल आणि त्यातून 8-10 वेगवेगळ्या लहान मोठ्या संघटना ISI कडून पैसे उकळण्यासाठी आणि घातपाती कारवाईसाठी अधिक ॲक्टिव्ह होतील आणि त्या सगळ्यांवर बारकाईने नजर ठेवणं, मॉनिटर करणं अवघड जातं. म्हणूनच ओसामा बिन लादेन मारण्यापेक्षा ओसामा बिन लादेनला भयभीत करून ठेवणं हा सगळ्यात चांगला ॲप्रोच असू शकतो. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्यानंतर तुम्ही बघाल तर देशाच्या आणि जगाच्या अनेक भागामध्ये ओसामा बिन लादेनचे निकटचे सहकारी पांगत गेले. कोणी इराकमध्ये गेला, कोणी जॉर्डनमध्ये गेला, कोणी सिरियात गेला आणि ते आपापले उत्पात घडवत गेले. त्यांचं जे एक सुसूत्रीकरण होतं ते संपलं. पण त्यांना आपापल्या शत्रूच्या विरोधात वापरणारे लहान मोठे इतर देश तयार झाले आणि ते यांना फायनान्स करायला लागल्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिहादची जी एक संयुक्त संघटना होती ती विस्कळीत होत गेली. ह्या ज्या गुप्तचर संस्था असतात ह्या गुप्तचर संस्था प्रत्येक अनुभवातून शिकत असतात. त्यामुळे कोणाला मारावा, कोणाला टिकवावा आणि टिकवलेले जे आहेत ते भेदरलेले राहावेत आणि भेदरलेले राहिल्यानंतर आपण कुठे पकडले जाऊ, कुठे मारले जाऊ याच्या भीतीखाली ते असतील तर त्यांच्या कारवाया हळूहळू सैल पडत जातात, ढिल्या होत जातात. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या प्रकारे तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, आणखीन एक सांगतो, साधारण 6-7 वर्षापूर्वी कधीतरी भारतातले ज्यांना अर्बन नक्सल मानलं जातं असे जे बुद्धिमंत पत्रकार आहेत, बरखा दत्त आहे, दिलीप पाडगावकर, तो सिद्धार्थ वरदराजन, सुधींद्र कुलकर्णी, असे काही लोक पाकिस्तानात एका संमेलनासाठी सेमिनारसाठी गेले होते. जे सेमिनार बोलवणारा जी संस्था होती
तिचा संस्थापक प्रमुख हा ISIचा माजी निवृत्त अधिकारी होता, जनरल होता. आणि त्या संस्थेमध्ये मणिशंकर अय्यरसुद्धा डायरेक्टर आहेत. अशा संस्थेच्या आमंत्रणावरून जे 4-5 पत्रकार पाकिस्तानला गेले होते, त्यामध्ये एक नवागत होता आणि तो नवागत थेट हफीज सईदला भेटायला गेला होता, ज्याचं नाव वेदप्रकाश वैदिक होतं. आणि हा वेदप्रकाश वैदिक परत आल्यानंतर त्याने आपले तुमच्या सईद हफीज बरोबरचे फोटो वगैरे प्रकाशित केले, तेव्हा हलकल्लोळ माजला. पण हा सईद हफीज हा नुसता पाकिस्तानात गेला नाही, तर पाकिस्तानी पत्रकारांना सुद्धा ज्याला भेटणं आणि मुलाखत घेणं अशक्य आहे, त्या हफीज सईदला भेटलेला होता. त्याने त्याचे फोटो प्रसिद्ध केले होते आणि हफीज सईदला आपण भारतात येण्याचं सुद्धा आमंत्रण दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यानंतर वेदप्रकाश वैदिकने केलेला एक गौप्यस्फोट विसरला नसाल तर मुद्दाम सांगितला पाहिजे की बाकीच्या सगळ्यांचा व्हिसा आधी ठरलेला होता, त्यांचं तिकडे जायचं ठरलेलं होतं. आणि त्या पथकामध्ये जे भारतीय पत्रकार किंवा बुद्धिमंत पाकिस्तानच्या सेमिनारला जाणार होते, त्यामध्ये भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री, संरक्षण नाही, अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यशवंत सिन्हा यांचा समावेश होता. पण त्यावेळेला झारखंडमध्ये कुठला तरी सत्याग्रह यशवंत सिन्हा यांनी केला होता आणि त्यामुळे अटक झाल्यानंतर त्यांनी जामीन घ्यायचं नाकारलं. त्यामुळे ते तुरुंगात होते आणि त्यांना त्या बरखादत वगैरे टोळीबरोबर पाकिस्तानला जाता येत नव्हतं. तर मोदींच्या जवळचा असलेला कोणतरी पाहिजे म्हणून शेवटच्या क्षणी वेदप्रकाश वैदिकला त्यांनी आपल्यामध्ये सामील करून घेतला. वेदप्रकाश वैदिक हा पत्रकार आहे, हिंदी पत्रकार आहे आणि बऱ्याच दिल्लीतल्या मोठमोठ्या राजकारणांचा निकटवर्तीय राहिलेला आहे. आणि त्याने सांगितलं की बाकीच्यांचं आधीच ठरलं होतं, मी ऐनवेळेला गेलो आणि मी पाकिस्तानच्या वकिलातीमध्ये गेलो, पाकिस्तानी राजदूताच्या घरी गेलो, तिथेच मला परस्पर ताबडतोबीने व्हिसा देण्यात आला. बाकीच्यांचा व्हिसा आधीच तयार होता आणि मी या लोकांबरोबर तिकडे गेलो आणि मला तिथे सांगण्यात आलं की तुला सईद हफीजला भेटायचं असेल तर भेटता येईल. आणि मी भेटलो आणि त्याबद्दल पाकिस्तानी पत्रकारांनी नवल व्यक्त केलं होतं की पाकिस्तानी असूनही अनेकांना, बहुतांश पत्रकारांना हफीजची मुलाखत घ्यायला पण जवळ येऊ दिलं जात नाही. मग वेदप्रकाश वैदिक हा माणूस कसा पोहोचला? पण मित्रांनो, हीच तर गंमत असते. पाकिस्तानविषयी आस्था असलेल्या लोकांच्या, पत्रकारांच्या, बुद्धिमंतांच्या टोळीमध्ये व्यवस्थितपणे वेदप्रकाश वैदिकला घुसवण्यात आला आणि तो थेट सुरक्षा व्यवस्थेत बंदिस्त असलेल्या हफीज सईदला सुद्धा जाऊन भेटला होता. आणि त्यामुळे मला तेव्हा असं वाटलं होतं की भारतीय गुप्तचर संस्थेनेच वेदप्रकाश वैदिकला या पाकिस्तान प्रेमी पत्रकारांमध्ये घुसवला आणि त्याला तिथपर्यंत पाठवला होता, ज्याने हफीज सईद कुठे राहतो हे बघून वेदप्रकाश वैदिक परत आलेला होता. असो, सांगायचा मुद्दा असा की ज्या प्रकारे हफीज सईदच्या 2 निकटवर्तीयांना अपहरण करून मारण्यात आलं, गायब करण्यात आलं, त्यांचे मृतदेह मिळाले, तिकडे सुक्खा किंवा तो हरदीप निज्जर यांची हत्या झाली. त्यानंतर कॅनडा किती अडचणीत आलाय ते बघा. पण पाकिस्तान एवढं जवळ असताना, आणि अलीकडेच ते प्रकरण मीरा बोरवणकरांच्या ह्याच्यात आलेलं आहे की दाऊदचं हत्याकांड करायला निघालेल्या 2 मारेकऱ्यांना दिल्लीच्या विमानतळावर, दिल्लीच्या रस्त्यावर मुंबईच्या पोलिसांनी अटक केली आणि त्यामुळे दाऊद बचावला वगैरे वगैरे. सांगायचा हेतू असा आहे मित्रांनो की हे सगळं जेव्हा होत असतं ना, तेव्हा गुप्तचर खात्याची माणसं हे त्याचा प्रत्येक क्षणाला, प्रत्येक अनुभवातून अभ्यास करत असतात आणि त्याच्यात कुठे त्रुटी राहिली, काय चुकलं आणि पुढे कुठची चूक होता कामा नये किंवा पुढची कुठची सुधारणा केली पाहिजे हे लक्षात घेतात. मला असं वाटतं
ही ओसामा बिन लादेनला मारून त्याचा मृतदेह गायब करून अल कायदा मोडकळीस आणण्याचा जो CIA ने डाव केला आणि यशस्वी केला, त्यातून एक धडा जगभरच्या हेर खात्यांना मिळालेला आहे की एखाद्या घातपाती संस्थेचा, देशाच्या शत्रूच्या टोळीचा म्होरक्या मारला म्हणून ती संघटना दुबळी होते, पण ते प्रवृत्ती नष्ट होत नाही. अशी प्रवृत्ती नष्ट करणं अवघड असतं. त्यापेक्षा त्या प्रवृत्तीला दहशतीखाली ठेवून, भयभीत करून अधिकाधिक निष्क्रिय करता येतं. त्यांनी हत्यार उचलण्यापूर्वी 10 वेळ विचार करावा आणि कुठचाही घातपात करण्यापेक्षा घातपातापासून परावृत्त व्हावं, ही अधिक सुरक्षेची व्यवस्था आहे. हा ओसामा बिन लादेनच्या हत्याकांडानंतर आलेला सगळ्यात मोठा अनुभव किंवा धडा आहे. मला असं वाटतं की दाऊद किंवा सईद हफीज यांना मारण्यापेक्षा आणि त्यांची टोळी निकामी करणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच बाकीचे दुसरे तिसऱ्या फळीतले लोक मारले जात आहेत, पण त्यांना हात लावला जात नाही. कारण सईद हफीज मारला गेला तर त्याच्या लष्कर-ए-तैयबा या संघटनेतले 10-12 तरी दुसऱ्या फळीतले, म्हणजे त्याच्यानंतर तोयबाचा प्रमुख व्हायला किंवा सूत्र हाती घ्यायला टपलेले लोक आहेत. या टपलेल्या लोकांना मारायचं, पण सईद हफीजला हात लावायचा नाही. पण सईद हफीजला आपण कधीही मारले जाऊ असं भयभीत करायचं. आता लक्षात घ्या, ओसामा बिन लादेनला आत घुसून मारून त्याचा मृतदेह ज्या अमेरिकेने नेला, त्याच सईद हफीजला अमेरिकेने 1 नंबरचा वॉन्टेड माणूस ठरवलेला आहे. त्याच्या नावावर काय 10 का 25 दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस लावलेलं आहे. आणि पाकिस्तानसारख्या विस्कळीत शहरामध्ये CIAला हफीजला मारणं अशक्य नाही आहे, पण सईद हफीजला CIAने मोठमोठी बक्षिसं लावली तरी आपला कोणी हस्तक घुसवून किंवा कमांडो पाठवून हफीजचा गेम केलेला नाही. भारताने सुद्धा अनेकदा सांगितलं तरी दाऊदला मारायचा प्रयत्न केलेला नाही. हां, दाऊदच्या आसपासचे लोक दुबईमध्ये असतील, बँकॉकमध्ये असतील, अनेक ठिकाणी टिपून मारले जात आहेत, पण प्रत्यक्षात दाऊदला हात लावला जात नाही. कारण दाऊद भयभीत असेल तर त्याच्या दुसऱ्या फळीतले लोकसुद्धा धाडस करायला घाबरत असतात की कधी दाऊद, म्हणजे वातावरण असं निर्माण करायचं कधीच्या कधी दाऊदचा गेम होऊ शकतो, अचानक होऊ शकतो, ही वातावरण निर्मिती होते. पण दाऊदला जिवंत ठेवायचा आणि ते म्हणतात ना, विंचवाची नांगी मोडणं, तसं जितक्या नांग्या असतील त्या नांग्या मोडण्याचं काम करत राहायचं. आणि दहशत माजवणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्यांनाच दहशत घालायची, हा या सगळ्या ऑपरेशनचा एक भाग मला वाटतो. म्हणून चर्चा खूप होतील, पण हफीज किंवा दाऊद यांना मारण्याचं थेट पाऊल ना मोसाद उचलेल ना तुमचा रॉ उचलेल. कारण सरळ आहे की यांना मारल्यानंतर त्यांच्या जागी 10-12 लहान मोठ्या टोळ्या होतील आणि त्यांना मॉनिटर करणं, त्यांना नियंत्रित करणं किंवा त्यांना प्रत्येकाला टिपून त्यांना मारणं, त्यांचे हस्तक मारणं सोपं असतं. कारण ते उघड्यावर असतात, त्यांना टिपण्याचं ऑपरेशन सोपं असतं, ते इकडून तिकडे जात असतात. पण ते म्हणतात ना, वाळवी किंवा मधमाशा, त्यांची राणी माशी असते, ती कुठे असते त्याचा पत्ता लागत नाही. आणि तोपर्यंत बाकीच्यांना तुम्ही कितीही मारा, त्या वाळवीची जोपर्यंत राणी मारली जात नाही तोपर्यंत वाळवीचा समूळ नायनाट होत नाही. पण ती कुठे आहे याचा पत्ता लागत नाही. त्यामुळे बाहेरचे जे असतात त्यांना मारणं हे प्रतिबंधात्मक उपाय असतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की इतकं सगळं होऊनसुद्धा बाकीचे खलिस्तानी, कॅनडामध्ये पाकिस्तानी तोयबावाले एक टिपले जात आहेत, कारण ते उघड्यावर आहेत. पण हफीज सईद आणि दाऊदला हात लावला जात नाही. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.